जुगार आणि मद्य यापासून सर्वसामान्य पापभिरू माणसं दूरच असतात, पण राज्यातील राजकारणाला मात्र जुगार आणि मद्यानं चांगलाच रंग आणलाय। पाहूयात एक खास रिपोर्ट। चंद्रशेखर बावनकुळे आणि आदित्य ठाकरे या दोघांच्या फोटोवर राज्याचं राजकारण आता केंद्रित झालंय। खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या फोटोमधील व्यक्तीने मकाऊत कसिनोत खेळताना एका रात्रीत 3.5 कोटी रुपये जुगारात उडवले असं प्रत्यक्षदर्शी सांगतात असा दावा केलाय। या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही संजय राऊतांनी केली आहे। नाना पटोले अत्यंत योग्य बोलतात। नाना पटोले यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे। मी परत सांगतो की माझ्याकडे 27 फोटो आणि व्हिडिओ आहेत। संजय राऊतांनी जुगाराचा फोटो ट्विट केल्यानंतर भाजपनेही त्यांचा एक्का बाहेर काढला। आदित्य ठाकरेंचा एका पार्टीतील फोटो भाजपने ट्विट केला। आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची विस्की आहे असा सवाल भाजपने राऊतांना केला। त्यावर राऊतांनी काय उत्तर दिलं ते आता पाहूया। जे मोदी पितात तेच ते पहिले। मोदींचा जो ब्रँड आहे बरं का, मोदी जे पितात ना परदेशात जाऊन, तोच ब्रँड आदित्य ठाकरेंकडे, तोच ब्रँड आहे। मी सांगतो तुम्हाला। कसिनोवरून राजकारण रंगल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं। कुटुंबासह मकाऊत गेल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। तसंच हॉटेल परिसरात रेस्टॉरंट आणि कसिनो ग्राउंड फ्लोअरवर असल्याचं बावनकुळेंनी ट्विटरवर स्पष्ट केलं। तर भाजपकडून संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवण्यात आला। जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्विट केला। याच्यापेक्षा अजून काय वाईट पातळी असू शकते की तुम्ही असे मॉर्फ केलेले फोटो, कापून दिलेले फोटो, असे फोटो टाकून तुम्ही इतके वाईट आरोप करता। याच्यात म्हणजे राजकारणाची पातळी खाली नेणंच आहे। राज्यात आता राजकारणासाठी नेत्यांना नवे राजकीय पत्ते आणि मद्याचे चषक मिळाले। परिणामी राजकीय नशेची धुंदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। 16 नोव्हेंबरला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेच्या दोन्ही गटाचे शिवसैनिक परस्परांना भिडले होते। घोषणाबाजी झाली, बाचाबाची झाली। एवढंच नाही तर धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचलं। आता या प्रकरणाला सुरुवात केली कोणी यावरून दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा परस्परांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। याच स्मृतीस्थळ राडा प्रकरणी पोलिसांनी उबाठा गटाला नोटीसही बजावली। एक गोष्ट अशी आहे की राडा करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या जातात, कारण बाळासाहेबांचं दर्शन घेण्याचा प्रत्येकाला हक्क आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांचं दर्शन घेणं हा एक बाळासाहेबांचा मान आहे। सध्या आता ह्या विभागाचा विभाग प्रमुख म्हणून मलाच नोटीस आलेली आहे। बाकीचे अजून कोणालाच नोटीस दिलेली नाही, परंतु ते म्हणता म्हणाले की आम्ही कोणी तक्रार केलेली नाही, आम्ही पोलीस म्हणून आम्ही दोन्ही गटावरती FIR घेतलेला आहे। नरेश माझा उर्मट माणूस आहे, सगळ्या पुऱ्या मुंबईला किंवा महाराष्ट्राला माहिती आहे की अजून त्याचा उर्मटपणा 4 ते 6 महिने राहणार आहे। तो त्या स्मृतीस्थळावरती किरण पावसकर जे शिवसेनेच्या जीवावरती मोठे झाले ते बाळासाहेबांच्या स्मृतीच्या इथे अडवून बसलेले आणि ते आम्हाला सहन झालं ना, आमच्या सैनिकांना सहन झालं नाही। ते गेले की बाबा यांना हकलवा आणि आम्ही हकलवलं। त्यामुळे आता अधिक आक्रमक होत जाणार दोन्ही सेनेचे सैनिक याच मुद्द्यावरून। तिकडे अजित पवार गटाकडून केवळ कार्यकर्त्यांनाच नव्हे तर पदाधिकाऱ्यांची सुद्धा बोगस प्रमाणपत्र जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाने केलाय। शरद पवार गटाच्या अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना हा दावा पुन्हा एकदा केला। तर शरद पवार गटाकडून सातत्याने तेच मुद्दे मांडण्यात येत असून वेळकाढूपणा केला जातोय असा आरोप अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आजचा युक्तिवाद संपला असून पुढची सुनावणी आता 24 नोव्हेंबरला होणार आहे। कर लिया हमने, आपको बताया था। हमने ये भी बताया कि अगर चुनाव के विषय में कोई झगड़ा है तो उससे सिंबल नहीं लिया जा सकता। गलत फ्राइडे को त्याला याचं तर स्पष्टीकरण देतीलच, पण याही पेक्षा आणखीन किती काय घडलेलं आहे तिकडनं दिले आलेल्या शपथपत्रामध्ये ते सुद्धा आपल्याला त्या दिवशी ऐकायला मिळेल। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदासाठी आता रुक्मिणी मातेला साकडं घातलंय। कारण मंत्रिपदानं गोगावले यांना एकदा नाही तर 2 वेळेला हुलकावणी दिली।
आता पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदाचे वेध लागलेत। गोगावलेंच्या मंत्रिपदाचं पांडुरंगाला कोड। शेवटी पांडुरंगाला काही कोडं पडलं असेल। मंत्रिपदासाठी गोगावलेंचं रुक्मिणीला साकडं। तर त्या रुक्मिणी मातेला उद्या सांगतो, बाबा पांडुरंगाचं कोडं सोडू आणि आम्हाला मंत्री कर। अधिवेशनापूर्वी मंत्रिपदाचं कोडं सुटणार। कदाचित अधिवेशनाच्या अगोदर काही चमत्कार होऊ शकतो। शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले शिवसेना आमदार भरत गोगावलेंनी मंत्रिपदासाठी थेट रुक्मिणी मातेला साकडं घातलंय। गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काही सापडला नाही। त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या सत्ताधारी आमदारांची अस्वस्थता वाढत चालली आहे। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे। कारण का याच्या अगोदर की आम्ही मंत्री नव्हतो म्हणून काही ये जा करत नव्हतो का, असं काही नाही आहे। शेवटी पांडुरंगाला काही कोडं पडलं असेल तर त्या रुक्मिणी मातेला उद्या सांगतो, बाबा पांडुरंगाचं कोडं सोडू आणि आम्हाला मंत्री करायच्या पलीकडे काय सांगणार। लवकरच उपराजधानी नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे। या अधिवेशनापूर्वी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे। मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या गोगावलेंचं लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलंय। आता ते पांडुरंगाला कळायला पाहिजे। आम्ही काय सांगणार नाही की त्याचा भक्त वाट पाहतोय। जर पांडुरंगाला दया आली तर कदाचित अधिवेशनाच्या अगोदर काही चमत्कार होऊ शकतो। इच्छा तर सगळ्यांचीच आहे, व्हावं, झालं तरी ठीक आहे आणि नाही झालं तरी ठीक आहे। भरत गोगावलेंनी मंत्रिपदाविषयी केलेल्या या वक्तव्यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी गोगावलेंच्या वक्तव्यावर ही खोचक टीका केली। नवीन नवीन पंडित आता निर्माण होत आहेत सत्तेमध्ये आणि भविष्य वर्तवत जातात। हे कुठले नवीन नवीन ज्योतिष्य पंडित आता राहिलं काय, यांचाच भरणा जास्त झालेला आहे, पंडितांचा आणि ज्योतिषांचा। मुहूर्त काढत जा, मुहूर्त टाळत जा, मुहूर्त काढत जा। काय नवीन पंडित झाले असावे आमचे भरत गोगावले। शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावले यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र त्यावेळी त्यांचा ऐनवेळी पत्ता कापला गेला। त्यानंतर वर्षभरानं त्यांना मंत्रिपदाची संधी साधून आली होती। जुलै महिन्यात सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला खरा, पण त्यावेळी केवळ अजित पवार गटाच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली। त्यामुळे शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या भरत गोगावलेंचा चांगलाच हिरमोड झाला होता। त्यांनी याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती। तेव्हापासून शिंदे सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पण मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पे तारीख सिलसिला सुरूच आहे। आता पुन्हा एकदा तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे भरत शेठ गोगावलेंनाही मंत्रिपदाचे वेध लागलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे आरक्षणावरून सुरू झालेल्या राजकीय लढाईत आता ओबीसी नेत्यांनी एकत्रितपणे जोरदार मोर्चे बांधणी सुरू केले। मात्र या लढाईत सध्या तरी छगन भुजबळ यांना एकटं पाडलं जात असल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केलाय। तर सत्तेत कशाला राहता असा प्रश्न वडेट्टीवार यांनी भुजबळ यांना केलाय। आता या लढाईत छगन भुजबळ यांना इतरांची साथ मिळत नसून त्यांना एकटं पाडलं जातंय असा गंभीर आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला। सामाजिक न्यायाची भूमिका आहे तीच भुजबळांनी मांडलेली आहे, तरी सुद्धा भुजबळांना टार्गेट केलं जात आहे। हा विषय महत्वाचा आहे। कशासाठी त्याला टार्गेट केलं आहे? ओबीसी नेते म्हणून। बाकी सगळं आता अजितदादांनी तीच भूमिका मांडलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी तीच भूमिका मांडली आहे, पण त्यांना का टार्गेट केलं जात नाहीये? फक्त भुजबळांना टार्गेट का केलं जातं हा आमचा प्रश्न आहे। ओबीसीच्या हक्काच्यासाठी, ओबीसीच्या न्यायासाठी आम्ही लढणार, परंतु दोन समाजामध्ये दुही निर्माण होईल, दरी निर्माण होईल, दोन तट पडतील, अशा प्रकारची टोकाची भूमिका जर मांडत असणार तर आम्हाला त्यांचा विरोध आहे आणि त्या भूमिकेला आम्ही समर्थन देणार नाही। राज्यकर्त्यांची, शासनाची त्याची आपल्याला माहिती आहे की त्यांची मागणी आहे। आता यासाठी अशी वक्तव्य टाळता आली तर बरं झालं असतं। दोन्हीकडून अशी वक्तव्य टाळावीत अशीच विनंती आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे दूषित वातावरण झालं आहे ते कमी होईल। मनोज जरांगे पाटील यांच्या जिल्ह्यात जाऊन भुजबळ यांनी शुक्रवारी जोरदार हल्ला चढवला होता आणि यावरून भुजबळ आणि जरांगे यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झालंय। माझ्या भाषणाचा विपर्यास जरांगे यांनी केला अशी टीका भुजबळ यांनी केली आणि त्याला जरांगे यांनी उत्तर देत
भुजबळ यांनी आधी विद्वेषाची भाषा केल्याचं म्हटलंय. दोघांच्याकडून परस्परांना टोकाचा विरोध सुरू झालाय. आता सरकार यात नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2 महिन्यामध्ये 14 सभा त्यांच्या झाल्या. त्याच्यामध्ये पहिल्या याच्यापासून हे भुजबळ मी अमुक कर, हे भुजबळ हे तसं करतो, हे भुजबळ तुझा खुट्टा उपटी, हे काय 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 बोललाय, तुझं काय खाऊन आला तू, ते जेलमध्ये गेला ना, अमका गेला ना, बेसन भाकरी काय वाटेल ते बोलत होतात. मी शांतच होतो. तुम्ही माझ्यावर वैयक्तिक टीका करता. मी तुम्हाला विरोध केला नव्हता, तुमच्या उपोषणाला विरोध केला नव्हता. तुम्हाला काय करा तुम्ही करा, पण भुजबळचं नाव घेऊन तुम्ही शिवा का घालत होता. मला मेसेजवर मेसेज काय अश्लील भाषेमध्ये सगळ्या लोकांना शिव्या का करत होता तुम्ही. आणि परत तरी मी गप्प राहिलो. आणि पण जेव्हा जाळपोळ झाली, मला असं वाटतं कोणी जो आहे समंजस मनुष्य असेल त्याने अशा वेळेला गप्प राहणं हे बरोबर नाही. त्याचा विरोध त्याच्यासाठी करणं हे गरजेचं होतं. आणि तो विरोध मी माझ्या पद्धतीनं केला. इकडे संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय. मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट वेगळा आहे. रोहिणी आयोगाचा रिपोर्ट अजून जाहीर झालेला नाही. मी परवाच मागासवर्ग आयोगाला भेटलो. त्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं आरक्षण द्यायची तयारी आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. तुमच्याकडे माहिती असेल तर ज्यांनी घरं पेटवली त्यांना अटक करा. आता वेळ पडली तर थेट दिल्लीला आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट हा वेगळा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे रोहिणी आयोगात अजूनही पब्लिश झालेला नाहीये. तो पब्लिश होणं गरजेचं आहे. परवा दिवशी नाही कालच वाटतं परवा दिवशी मी मागासवर्गीय आयोगाला भेट दिली. त्यांची आरक्षणाची भूमिका वेगळी आहे. वेगळी असण्यापेक्षा शास्त्रोक्त पद्धतीने ते आरक्षण देण्याची तो विचार करतात. आता परवा कोणीतरी तिथं ते पेटून टाकलं बीडला, तर नाव ठोकलं मराठा समाजाच्या लोकांनी. मी परवा सांगितलं आम्ही सपोर्ट करत नाही. जे काय घरं पेटवले असतील आम्ही सपोर्ट नाही करत, अजिबात सपोर्ट करत नाही. आणि जिने पेटवले त्यांना तुम्ही अटक करा, तुमच्या प्रूफ आहे. हे ह्याच्या मागे 100% षडयंत्र आहे. आता वेळ पडलीच तर आंदोलनच असू शकते. हो. विजय वडेट्टीवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम धर्माविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर या देशाचे 2 तुकडे झाले असते असं विधान वडेट्टीवार यांनी केलं. मंदिरातील दानपेट्या काढल्या तर पुजारी पळून जातील आणि मंदिराची देखरेख सुद्धा करणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं. आणि त्यांच्या या दोन्ही वक्तव्यावरून वाद निर्माण होतोय. एक कल्पना करा, जर बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा जर विचार आला असता तर या भारताचे 2 तुकडे करावे लागले असते. हा विचार आपल्या लक्षात आणला पाहिजे. बिलकुल दानपेट्या काढून टाका, त्या मतावर मी ठाम आहे. असं वाटतंय म्हणून मला वाटतंय. त्यांनी काय होणार म्हणजे मंदिरात फक्त ईश्वरच राहील, पंडित राहणार नाही. राजकारणाच्या मैदानातनं प्रत्यक्ष मैदानातली बातमी कुस्तीतली. शिवराज राक्षे हा 65वा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरलाय. हर्षवर्धन सदगीर विरुद्ध शिवराज राक्षे असा अंतिम सामना रंगला होता. महाराष्ट्र केसरीसाठी अतिशय कडवी लढत झाली. हर्षवर्धन सादगीर कुस्तीच्या वेळेला 1.42 मिनिटांचा खेळ बाकी असताना हाताला झटका लागल्यानं काहीसा जखमी झाला आणि नंतर त्याच जोशानं मैदानातही उतरला. शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा मानकरी ठरला. धाराशिव इथल्या तुळजाभवानी स्टेडियमच्या गुरुवर्य KT पाटील क्रीडा नगरी इथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. भावना काय तुमच्या सांगा थोडक्यात. विजय झाला, खूप आनंद होतोय. याच्या मागे माझ्या आई वडिलांचं कष्ट आहे, वस्तादांचं कष्ट आहे आणि माझ्या बाळू मामाचा आशीर्वाद होता, मनोहर मामांचा मला मोठा आशीर्वाद होता.
रवळनाथांचा आशीर्वाद होता, सर्व देव माझ्या पाठीशी उभे होते आणि जनतेचा मला खूप आशीर्वाद लागला, त्यामुळे मी आज डबल महाराष्ट्र केसरीची गादा घेऊ शकतो. या अगोदर पुण्यात देखील महाराष्ट्र केसरी झाला, पण तिथला पैलवान जो मल्ल आहे महाराष्ट्र केसरीचा, तो महाराष्ट्र केसरी खेळण्यासाठी आलेला नाहीये. काय एकूण वाटतं, त्याच्या अगोदर आपली त्याची कुठे लढत झालेली का, तो लढतीपासून त्यानं हे केलेलं आहे? त्या दिवशीचं काय मी रडगाणं करत नाही, त्या दिवशी माझ्या संग काय झालं मी ते काय आता काय तुमच्याशी सांगू शकत नाही, ते मी आज ह्या रूपाने करून दाखवलेलं आहे. बस एवढंच बोलू इच्छितो. काय भावना, काय वाटतं, काय कुठला आनंद, कुणाला समर्पित करायला हा आनंद सगळा? माझ्या आई वडिलांना. बस ओके, चालतो, थँक्यू. चारधाम योजनेच्या अंतर्गत यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाच्या दरम्यान एक भाग कोसळला, त्यामुळे 41 मजूर अडकून पडले आहेत. गेल्या 9 दिवसांपासून त्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. उत्तराखंडच्या उत्तर काशीमधील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. गेल्या 9 दिवसांपासून बचाव कार्य केलं जात आहे आणि या बचाव कार्याची जबाबदारी 5 एजन्सीजवर सोपवण्यात आली. काम कुछ नहीं है और कंफ्यूज दिखाई दे रहा है प्रशासन. अच्छा, मैनेजमेंट जो है कंफ्यूज है. अभी तक कोई ऐसी रूपरेखा, कोई ऐसी स्ट्रेटेजी देखने को नहीं मिली है. 2 से 3 दिन का समय और लग जाएगा. मतलब 2 दिन मान के चलो आप, 2 दिन का लग ही जाएगा, क्योंकि ये ऊपर जाएगी ड्रिलिंग मशीन, तो इसके ऊपर से नीचे के लिए बोरिंग होगी, फिर उसके मतलब वहाँ से उनको निकालेंगे. दरम्यान अडकलेल्या मजुरांपर्यंत अन्न पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच त्यांना ड्रायफ्रुट्स, मल्टीव्हिटॅमिन आणि औषधांचा पुरवठा केला जातो. मजुरांपर्यंत या वस्तू पोहोचवण्यासाठी 4 इंच व्यासाच्या पाईपचा वापर केला जातोय. शिवाय प्रकाश दिव्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. डाया की पाइप जो है करीब 53 मीटर लंबी है और 53 मीटर पे जाके हमको ब्रेक थ्रू मिला है. और इससे अब जो आपको सुविधा मिलेगी, एक तो ऑल्टरनेट फूड लाइफलाइन जो हम कह रहे हैं वो होगा, ऑक्सीजन एंड फूड दोनों हम भेज सकते हैं, और बड़े तरह के फ्रूट जिसमें न्यूट्रिशन ज्यादा हो वैसी चीजें हम उसमें भेज पाएंगे. या बचाव कार्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेतली जाते. 12 नोव्हेंबरच्या सकाळी ही दुर्घटना घडली. चारधाम योजनेअंतर्गत यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर हे बोगद्याचं काम केलं जात होतं. सिलकियाराच्या दिशेला बोगद्याच्या तोंडाजवळ बोगद्याचा भाग कोसळल्यामुळे 40 मजूर बोगद्यात अडकले. तेव्हापासून बचाव कार्य केले जाते. मजुरांना बाहेर काढण्यासाठी 5 वेगवेगळे प्लॅन तयार करण्यात आले. मात्र मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणखी 5 दिवस ते 1 आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच प्राईम टाईममध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.